कल्पतरू ही श्री गुरूंना दिलेली उपमा आहे किंवा या जगातामध्ये कल्पतरू हे कोण आहेत? त्याच्या छायेखाली जर तुम्ही गेला म्हणजे श्री गुरूंच्या छायेखाली गेला तर तुमची एकही इच्छा अपूर्ण राहणार. म्हणून तो चांगदेवाला मुक्ताबाईसाठी शरण जावं लागतं. सोन्याचा पाऊस पाडित होता, मेलेला माणूस जिवंत करीत होता, वाघावरती सत्ता होती म्हणजे हिंस्र प्राण्यावरती सत्ता होती, हातामध्ये नाग होता, वाघावर बसत होता, पण जीवमय वस्तूवर सत्ता होती, सजीव वस्तूवरच. आणि ज्यावेळेस ज्ञानदेवाला सामोरे गेला त्यावेळेस माऊली भिंतीवरून बसून आल्यावर शरण गेला म्हणले माझी जीवावरती सत्ता आहे. ज्ञानोबा माऊली, ज्ञानोबा राया, तुमची जडावरती देखील सत्ता आहे. तुमची कशावर? थांबा थांबा आता आपले 10 मिनिटं राहिले तर थांबा. जडावरती सत्ता आहे म्हणजे आपली निर्जीव वस्तूवरती देखील सत्ता आहे. कुणाची? संतांची. संत श्री गुरु काय वेगळे? जडावरती सत्ता आहे. भिंत चालविली का नाही? चालली का नाही भिंत? आज देखील पुरावा आहे का नाही? मग चांगदेव योगी होता, ज्ञानी होता, त्याची सत्ता कोणावरती होती? जीवावरती, सजीव. पण माऊलीची सत्ता कोणावरती? म्हणून भगवान श्रीकृष्णानं जिवंत बैलाचं दूध काढलं, पण तुकोबारायाने दगडाच्या नंदीचं दूध काढलं. अधिकार कोणाचा मोठा आहे? अधिकार कोणाचा मोठा आहे? अहो देवाला देवपणाच संतांनी आणलं, अधिकार कुणाचा मोठा आहे? म्हणून या कलियुगामध्ये प्रपंच रूपी सत्ता तारून नेण्यात कॉपीराइटच श्री गुरूंना देऊन टाकले. कुणाला दुसऱ्याला कॉपीराइटच नाही. हे प्रांतच श्री गुरुचा आहे. कुणाचा? देवाचा प्रांत, उद्धरायचा प्रांतच श्री गुरुने कुणाला देऊन टाकला? म्हणजे देवाने श्री गुरुला देऊन टाकला. आमचं गिरायकच नाही म्हणले. आपण म्हणतो ना सर्दी पडसे रायनाच म्हणले, ते म्हणले आमचं गिरायक नाही. जा म्हणले एखाद्या मोठ्या वैद्याकडे, म्हणतो का नाही आपण? रायनाच म्हणले मोठ्या डॉक्टरकडे जा, असं ते म्हणले तुमच्याकडे जा. म्हणून कल्पतरू ही श्री गुरूंना दिलेलीच उपमा आहे. दृष्टांत पण आहे आणि उपमा पण आहे, पण त्याच्यात सिद्धांत आहे. काय वाणी त्याला सांगतात, त्याला काही कमी आहे का? माऊली सांगतात त्याला कमीच नाही. जसं एखाद्या श्रीमंताच्या घरी पंगत असेल तर ते म्हणतो का टाळ करायला वेगळे, माळ करायला वेगळे, लहान मुलाला वेगळे, मुलींना वेगळे, तुम्हाला नाही रे इथे जेवायला या, असं होतं का? का समर्थाची घरची पक्वाने तळली आवळली एकच अंगणे, सगळ्याला एकच अन्न असतं. तसं बाबा हो, तुम्ही कसे बी असा नटखट या आणि शुद्ध होऊन जा. कुठं? तसं वड्याचं पाणी असलं काय, नालीचं पाणी असलं काय, नदीचं पाणी असलं काय, एकदा गंगेत गेल्यावर त्याला काय म्हणतात? गंगाजल. ते म्हणतं का पुन्हा हे नाही तू नदीचेस? काही गंगेत टाकलं तरी काय होतं? गंगा होते, गंगा. बरोबर आहे का? मग गंगेला जसं इतर पाणी